2100 रुपयांबाबत अखेर गुड न्यूज आलीच. प्रजासत्ताक दिनी शिंदेंची मोठी घोषणा, लाडक्या बहिणींना दिलासा. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आले असून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे. याच योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी या योजनेची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला. राज्यात महायुतीचे सरकार स्पष्ट बहुमतानं सत्तेत आलं. याच दरम्यान जर आमची सत्ता आली तर आम्ही या योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू. लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन देखील त्यावेळी महायुतीमधील काही नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र आता राज्यात सरकार येऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे, तरी देखील सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सन्मान निधीत कधी वाढ होणार, याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. आज या ठिकाणी प्रचारात शुभारंभ होतोय. 2.5 वर्षात माझं काम तुम्ही पाहिलं आहे. मी 2.5 वर्षात 2.5 तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडून आणायचं. योजनेसाठी वर्षाला 45,000 कोटी रुपयांचा खर्च होता. भल्याभल्यांची हिंमत झाली नाही ज्यांनी या योजनेत खोडा घातला. त्यांनी लाडक्या बहिणींनी 2-3-2 नंबरचा जोडा दाखवला. महाराष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधीच निवडून आल्या नव्हत्या. 1,500 रुपये लाडक्या बहिणींना देतो, त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दरम्यान 1,500 रुपयांचे 2100 रुपये योग्य वेळी करणार हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आहे, तो आम्ही पाळणार आहोत. मी जे बोलतो ते करून दाखवतो, अशी घोषणाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.